अर्जुन, तू आर्याला बरं नसताना अमोल समोर तिला याचं घरात आणलं, यामुळे अमोलवर काय परिणाम होईल याचा विचार करणार. अमोलच्या नजरेत मला त्याचा बाबा हिरो म्हणून हवा होता आणि माझे अजूनही तेच प्रयत्न. तू विचार कर प्लीज. आजगावची शान इन्स्पेक्टर अर्जुन कदम. काय काय कस स्वतःच्या आयुष्याची झालेली अशी दशा बघून तरच त्याला दिसतंय. पण तुम्हाला इन्स्पेक्टर म्हणायचं तरी कसं? आधी भ्रष्टाचार बायकोपासून लपवला, जेव्हा शिक्षा भोगायची वेळ आली टायमिंगला सुटला राव. वा रे वा. का नियती का मला असं अडकवायचंच होतं, तर हे दुसरं आयुष्य दिलंच कशाला? पोटच्या पोराबरोबर राहता यावं म्हणून मी आप्पी बरोबर राहतोय, पण ह्याच आप्पीच्या फक्त एका चुकीमुळं माझ्या आयुष्यातून तोडून टाकलं मी तिला. आणि आज त्याच आप्पीच्या भावनांबरोबर मी पद्धतशीर खेळतोय. उठणाऱ्याला एक आशा लय असते जगण्यासाठी. ती आशा बनून आर्या आली आयुष्य. आर्या आली, तिच्याबरोबर साखरपुडा झाला, पण असंच वागत राहिलास ना अर्ज्या, तर बाकीच्या नात्यांसारखा ह्या नात्यात पण हरशील. इन्स्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदम, चुकलायस तू, लय चुकलायस. तुला आशेला लावून हे नातं पुढे न्यावं का न न्यावं मला कळाना ग आर्या. मी पेचात सापडलोय. माफी तरी कुणाकुणाची कशासाठी मागायची? काय एकीकडे मी दूर सारलेलं नातं आहे आप्पी, दुसरीकडे स्वीकारलेलं नातं आर्या. कुणाला निवडून? नियती, इथपर्यंत आणलेस ना मला, तर आज एक योग्य मार्ग दाखव मला प्लीज. जर दाखवलास ना तर मरेपर्यंत तुझा आभारी राहील मी. अर्जुन, हा हा आर्याची तब्येत कशी आता? है बरी. तू कसा आहेस? मी काय अमोल वाट बघतोय. मी आहे. अर्जुन, सांगितलं नाहीस तरी तुझ्या मनात काहीतरी घालमेल चालली तुझ्या चेहऱ्यावर दिसते रे. तू जरी सांगितलं नाहीस ना तरी तुझ्या मनात काहीतरी चाललंय हे बापू म्हणून मला ओळखता येतं रे. काय चाललंय मनात? बापू, आप्पीचा आजपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. घर, नाती, पद, जबाबदाऱ्या हे सांभाळताना ती लय वेळा अडखळली आहे, खचली आहे, हारली आहे मला माहिती. पण प्रत्येक वेळी ह्या तिच्या बापाने तिला सावरलं हे पण माहिती आहे मला.
बापू आज पेचच सापडलोय हो मी. मला मदत करा ना प्लीज. अर्जुन, अरे तू काय आप्या काय मला मला वेगळे आहेत का? आणि बघ, एवढा त्रास करून घेण्यासारखं काय झालंय असं वाटत नाही. बापू असं कसं म्हणताय तुम्ही? माझ्यामुळे रोज त्रास होतोय अप्पीला, अमूलला, आणि तो भगवाना मला. आणि मला एका प्रश्नाचं उत्तरच मिळालं की ह्या सगळ्यात मी करू तर काय करू? अर्जुन, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. आप्या आणि तू आता एकत्र का राहता? अमूलसाठी. तू म्हणताय अमोलसाठी, पण त्या अमोलसाठी काही करताना दिसत नाही तुम्ही दोघंच. म्हणजे ऐक, तू आणि आप्यानं एकत्र यावं म्हणून अमोल जेवढे प्रयत्न करतोय ना, त्याच्यापेक्षा अर्धे प्रयत्न सुद्धा तुम्ही त्या अमोलला आई बाबांचा सहवास मिळावा म्हणून करत नाहीये. बापू आता हे काय होतंय कसं होतंय मला नाही माहिती बापू. पण बापू तुम्हाला खरं सांगू का, एक बाप म्हणून माझी ना लई इच्छा आहे, जगातली ना सगळी सुख मला अमोलच्या पायापाशी आणून ठेवायची. मला तेच सांगतोय, तुला बाबा म्हणून जे वाटतंय ना, ते सगळं कर अमोलसाठी. हो, अरे ते चिमुकल्याला वेळ दे, त्याच्याशी खेळ, त्याच्याशी बोल, त्याच्या बोबड्या प्रश्नांची उत्तरं दे. अरे हे नातं जगण्यापेक्षा तू वेगळ्याच कुठल्या तरी गोष्टींमध्ये अडकून पडलेला आहेस. आणि बघ, तू म्हणतोस ना, बापून नेहमी आपल्याला आधार दिलाय, तसं नाहीये ते. एका बापानं आपल्या मुलीच्या डोळ्यात जे प्रश्न पडलेत त्याची उत्तरं तिच्याच डोळ्यात वाचून परत दिली आहेत. तू अमोलच्या डोळ्यात बघ, तुला सगळ्या प्रश्नांची उत्तर सापडतील. तुझा सगळा गोंधळ संपून जाईल. अर्जुन, लक्षात घे, तुला आतापर्यंत वाटतंय ना तू कुणाबरोबर राहिलं पाहिजेस, तू कसं वागलं पाहिजेस, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अमोलच्या सहवासात मिळतील तुला. मी आप्पीशी आजच बोलतोय. बोल. आणि उशीर झाला. मी आलो होतो, बापूंबरोबर जरा बोलत होतो. बरी आहे का ती? तुला कसं जमतं का असं वागायला? ते आर्या तुझ्याबरोबर एवढं वाईट वागली आणि तू आत्ता मला विचारतेस का? मला ना आता फक्त माझ्या अमोलकडे लक्ष द्यायचंय. कोणासोबत वाद घालायला, कोणाशी बोलायला माझ्याकडे नाही अरे वेळ. आज अमोलने कोणती गोष्ट ऐकली झोपता? महानगरातल्या राजा राणीची. महानगरातली राजा राणी, पण ते तर वेगळे होणार होते ना. त्या अख्ख्या नगरात तशी खबर पसरली होती ना की ते वेगळे होणार. मग काय झालं? आले का एकत्र आले? हो, एकत्र आले तर, आणि पहिल्यापेक्षा एकमेकांवर खूप जास्त प्रेम करायला लागले. आणि काय कारण काय त्यांच्या एकत्र येण्याचं? राजकुमार. अर्जुन राजकुमार नसता ना, तर मला नाही वाटत ते राजा राणी एकत्र आले असते. सतत चुकलोय ना मी. अर्जुन, चुका माणसांकडनंच होतात.
आप्पे, मला आजपर्यंत माझ्याकडून जे जे काय घडले ना त्या सगळ्यासाठी तुला सॉरी म्हणायचं, सगळ्यासाठी. मला माहितीये माझं वागणं तुझ्या मनात राहून गेले, पण मी नाही ना काय करू शकत जे झाले त्यासाठी. प्लीज समजून घे ना. अर्जुन, तुझ्या कुठल्याच गोष्टींसाठी माझी कधीच तक्रार नव्हती, नसेलही. तू साखरपुडा केला तेव्हाही नव्हते. आप्पे, मला नाही माहिती आपण परत एकत्र राहू शकतो का नाही राहू शकत, पण फक्त अमोलसाठी आजपर्यंत जे झाले ना ते सगळं सोडून देऊ, माग सगळं विसरून आपण परत अमोलचे मा बाबा म्हणून नीट छान एकत्र राहू शकतो का अमोलसाठी? अर्जुन, माझं का नकार असेल याला? अमोलसाठी जे जे करता येईल ना ते मला सगळं करायचं आहे. सगळं, मला सगळं द्यायचं आहे त्याला. आजपर्यंत अमोलचा चांगला बाप नाही होता आला मला, पण जीव लावून प्रयत्न करील मी, मनापासून प्रयत्न करील त्याचा चांगला बाप बनण्यासाठी. इथून पुढे जे काय असेल ना फक्त अमोलसाठी. माझं वचन आहे तुला. अमोल बाळा, उठा, चला, किती वाजले? चला उठा, आवरा लवकर, चला 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 उठा. बाबा ओ 5 मिनिटं थांबणार आहे. अरे आता 5 मिनिटं कशाला? थांब, उठायचं, लवकर आवरायचं. तुझे आजोबा काय म्हणतात माहिती का तुला? काय उठी लवकर वनमाळी घनश्याम सुंदरा. म्हणजे? म्हणजे काय ते तुला सगळं सांगतो नंतर मी. आता उठा, पटकन आवरा लवकर, चला. ए बघ, अर्जुन, अर्जुन, अरे काय तुम्ही अजून आवरलं नाहीये? पटकन आवरा, तुमच्यासाठी स्पेशल आळूवडे केलेत. आळूवड्या, ये आळूवड्या, 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 आळूवड्या. मोना, आळूवड्यांना जास्त वाफ येऊ देऊ नको, लवकर तळायला घ्या. आणि हे बघ, ही भाजी चिरून ठेव. वरती दंगा चालू झालाय आळूवड्या करते म्हणून. लवकर आवरायला घे, चल आले तुम्ही. बघितलं का रुपाली ते उत्साह त्यांचा? अहो सगळं उलट होत चाललंय. जे मला दिसतंय ना तेच पुन्हा पुन्हा सांगू नकोस. माझ्यावर चिडून काय होणार आहे? माझ्यामुळे ते दोघं एकत्र येतात असं वाटतं का तुम्हाला? हे बघ मोना, मी जर ओरडून बोलले असेल तर सॉरी, पण ना मी आधीच वैतागली. ती ठीक आहे रुपाली ताई, अहो पण असं धीर सोडून चालणार नाही. अहो तुम्ही काहीतरी करा प्लीज, नाही तर सगळं अवघड होऊन बसेल. ह्या दोघांना एकत्र येणं इतकं सोपं आहे असं वाटलं का? त्यांच्या ठिणगी कशामुळे पडते ना ते मला चांगलंच माहिती. म्हणजे थांब, बाबा एक दिवस तुझ्यासाठी बॉडी करणार गं. बर. हे बघ बाबा, आज स्पेशल डिश. अरे वा, मानी मस्त तयारी केली की. चला आवरू. हे घे. अर्जुन, अरे काय तुमचं आवरलंय की नाही? कसे दिसतोय आम्ही? आई शपथ, एक नंबर. चला नाश्ता करायचा ना. नाश्ता नाही. आळूवड्या, 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 आळूवड्या. हॅलो, यशा बापू बोलताय ना? हा, मी मोना बोलतेय. अहो काय? हा यशा बापू, सरकारांना निरोप द्यायचा होता. अपर्णा वंचांनी त्यांना पुण्याला बोलवले. हो, अमोलला सरप्राईज द्यायचंय त्यांना. हो हो, जमलं तर आजच यायला सांगा. हा हा, सगळे चांगले तिकडं. ठेवते. रुपाली ताई, अहो तुम्हाला मानलं पाहिजे.
ही रुपाली एवढ्या सहजासहजी हार म्हणाल असं वाटलं का तुला मोना? आता बघतेच ते दोघं कसे एकत्र येतात. दिप्या मामा आलोरी खूप छान होती. चला येऊ का मी? अप्पे, हा? मी सोडू का तुला? म्हणजे माझं तिकडेच एक काम आहे म्हणून म्हणलं. अरे पण तुला पोलीस स्टेशनला पण जायचं ना, उशीर होईल. अगं मी माझं काम करून आवरून जाणार आहे पोलीस स्टेशनला म्हणून म्हणलं. चालेल. माझे बाबा सगळ्यात best. काय भांजे आज लय खुश आहे गाड्या. मामा आले खुश असणार. दीपक स्वारी खुशच असणार. लाड चाललेत बाबा सध्या. आता काय बाबा आमच्या अमोलला पाहिजे ते मिळणार आहे. आता तुम्हाला पाहिजे ते मागा. आता आपल्याला कसलीच चिंता नाही. हा माग माग अमोल पाहिजे ते माग. अरे दादा, अरे अर्जुन असू दे रे, हे दिवस परत नाही ते. अमोल बाबा मागू का रे? तुला काय पाहिजे ते सांग, मी आज येताना घेऊन येतो संध्याकाळी. बाबा मला काहीच नको, पण तू आलास ना, तू मी आणि मा पिक्चर बघायला जाऊयात. अरे अमोल, पिक्चर अमोल आपण जाऊया बाळा, पण आपण नंतर जाऊया. आज जरा काम आहे ना, वेळ नाहीये रे. अमोल बाळा तू नाराज होऊ नको ना. हे बघ आपण एक काम करू, आम्ही थोड्या दिवसात फ्री होतो, मग एका दिवशी जाऊ आपण पिक्चर हा. बघायला. तसं करूया. ओके बाबा. मा म्हणते आधी काम, मग बाकीचं सगळं नंतर. नंतर बाकीचं सगळं. शाबास. बरं चला येऊ का मी आता? हो. बाय बाय. रुपालीताई, ही जी वंश आणि अर्जुन दादांमध्ये गोडी दिसते ना, ती फक्त या छोट्या सरकारांमुळेच आहे. असू दे मोना, आज संध्याकाळपर्यंत थांब. एकदा का सरकार इकडे आले ना की मग खरी मजा येणार. भांजे बोला. मामा तुला एक विचारू? बोला की. मामा आणि माझी सगळी चित्रे काढून झालीत. मग कधी दाखवणार आहे सगळ्यांना? दाखवणार, पण असं नाही. मग कसं? मामा मला ना सगळ्या चित्राचा फोटो बनवून हवाय. फोटो बनवून? हो. अरे तो मोबाईल मध्ये असतोच की. अरे हो रे मामा, तर माझ्या मा बाबांकडे फक्त माझ्या जन्माच्या वेळेचे फोटो आहेत. अरे हा, पण त्यानंतर ते एकत्र आलेच नाहीत ना रे अमोल. मामा आणि माझी 7 चित्र अल्बम मध्ये टाकून 7 वर्ष भरून निघतील. मी आजच्या आज बघतो आपल्याला कुठं फोटो बनवून मिळतात. हा यस मामा. भांजे आता तुम्ही कसलीच काळजी नका करू. आता तुमच्या मा आणि बाबांमध्ये कोणच नाही येणार. यस मामा. बाय बाय. बरं आपण निघू का? मी मला एका ठिकाणी जायचं. हो, थँक्यू. अहो हे कशाला घ्यायचं, हे होतं की घरी. कोणाची इच्छा आपण ना पूर्ण करणार कोण करणार? हो फुगा कुठे फुगा फुगा दे फुगा. घे 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 घे. अर्जुन, अर्जुन. हा? काय कुठे हरवलायस? काय नाही, येतो. अर्जुन काही बोलायचंय का? हा आप्पे, मला तुला हे विचारायचं होतं, आज दुपारी तुला वेळ मिळेल का थोडा? वेळ म्हणजे कामं आहेत तशी, पण वेळ मिळू शकतो का रे? अगं अमोल म्हणला ना मगाशी, आपण दोघं मिळून त्याला पिक्चरला घेऊन जाऊ ना, तेवढंच त्याला बरं वाटेल. हो चालेल. अरे मला वाटलं तू कामात असशील म्हणून मी त्याच्यासमोर काही बोलले नाही. नाही नाही जाऊ आपण, फक्त तू आहे ना त्याला सांगू नको आता अमोलला, हे आपण त्याला सरप्राईज देऊ ना. चालेल चालेल, खूप खुश होईल तो.
मी एक काम करते, गायतोंडेनं आता माझं दिवसभराचं शेड्यूल विचारते आणि मग तुला कळवते. बरं 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 ठीक आहे. मी तुला फोन करतो, मला सांग. चालेल. येऊ मी? हो. अर्जुन मधला हा बदल अमोलसाठी आहे किंवा कशासाठी नाही माहिती, आणि मला आता त्याचा विचारही करायचा नाही.